हाय, हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी जोशना तुमचं आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. शुभ सकाळ. सकाळ झालेली आहे आणि इथे मी रोणीचा टिफिन बनवत होते. तर सकाळचे 5:45 झाले असतील. नेहमीप्रमाणे मी 5:30ला उठत असते आणि मग फ्रेश वगैरे होते. 2-3 मिनटं असं बाहेर वगैरे उभं राहते आणि लगेच टिफिनला सुरुवात करते. तर इथे ना मी आदल्या दिवशीच ठरवलं होतं की काय द्यायचं असं. ते तर नेहमीच करून घ्यावं लागतं. आदल्या दिवशीच ठरवावं लागतं की उद्या काय टिफिनला द्यायचं आहे. जेणेकरून जर डोक्यात असलं की काय द्यायचं तर ते पटपट होतं. तर मी आदल्या दिवशीच ना ब्रेड घेऊन आले होते आणि मक्याचे दाणे पण घेऊन आलेले होते की त्याला दुसऱ्या दिवशी मी सँडविच देईल. नाहीतर जो ब्रेड असतो ना त्याचा पिझ्झा बनवून देईल असं मी ठरवलं होतं. तर आदल्या दिवशीच मक्का आणि ब्रेड तर घेऊनच आले होते आणि सकाळी सकाळी छान ते मक्का वगैरे ना छान असे गोड होते, मस्त ताजे होते. तर मी त्याला ना त्या याच्यामध्ये फिरवत होते. कांदा वगैरे चॉप करतो ना त्याच्यामध्ये मी ते मक्याचे दाणे टाकले होते आणि जेणेकरून थोडेसे का असे ना त्याला क्रश करून घेते असं माझ्या डोक्यात होतं आणि मी त्यात टाकलेही आणि फिरवले. पण त्याचा एकही दाणा क्रश झाला नव्हता, काही झालं नव्हतं. कांदा त्यात खूप छान असा चॉप होतो, टमॅटो, शिमला मिरची सगळं छान चॉप होतं. पण मक्याचे दाणे ना अजिबात हलले नव्हते, ते होते तसेच होते. मग मी म्हटलं चला राहू द्या, काय हरकत नाही. असे पण ते त्याला गरज नाही आहे, ते छान असे गोड आहेत आणि नरम पण होते, तर मग राहू दिलं. मिक्सरमध्ये केले नाही मी, कारण मिक्सरमध्ये केलं असं बारीक पेस्ट मला तसं अजिबात नव्हतं. मी नुसतं नॉमिनल क्रश करून घ्यायचं की जेणेकरून एका दाण्याचे थोडेसे 2 तुकडे होतील एवढंच. पण ते झालं नाही. असो, मग मी तसंच घातलं. मी कांदा चिरून घेतला होता, टमॅटो घेतला होता, शिमला मिर्च घेतली होती, छान असं बारीक चिरून घेतलं होतं आणि त्यामध्ये मक्याचे दाणे घातले आणि चीजचे 2 क्यूब घातले होते मी. 2 क्यूब घातले आणि त्यानंतर मग मला असं वाटलं की ते जरा कमी वाटतंय आणि ते छान असं चिटकणार वगैरे नाही. कारण मी आधी असं ठरवलं होतं की पिझ्झा बनवेल, पण पिझ्झाला कसं आहे ना, खाली ब्रेड लावला आणि त्यावर हे सारण ठेवलं, ते व्यवस्थित बसलं तर ठीक आहे, नाहीतर ते सगळं निघून जाणार आणि टिफिनमध्ये देणं ते व्यवस्थित पॉसिबल झालं नसतं. म्हणून मग मी सँडविचच बनवलं याचं. तर मी आधी 2 क्यूब घातल्या आणि नंतरून परत अजून एक तिसरा क्यूब घातला होता चीजचा आणि इथं माझ्याकडे ऑरेगानो पण होता आणि चिली फ्लेक्स पण होता, तर थोडं थोडं ते पण घातलं. जेणेकरून पिझ्झाचाही फ्लेवर राहील आणि सँडविचही राहील. सँडविच यासाठी की खालूनही ब्रेड आणि वरूनही ब्रेड लावून त्यामध्ये जर सारण पॅक करून दिलं तर ते व्यवस्थित त्याला टिफिन खाता येईल स्कूलमध्ये. आणि याला छान असं मिक्स करून घेतलं होतं मी आणि यामध्ये ना थोडासा चाट मसाला पण घातला होता, कारण मी यामध्ये मीठ घातलं नव्हतं. कारण चीजही होतं आणि जो ब्रेड असतो त्यात तर असतंच मीठ. तर यामध्ये ना मी मीठ वगैरे काही घातलं नव्हतं. चाट मसालाच घातला होता थोडा आणि चीजमध्ये मिठाचं प्रमाण असतंच, म्हणून मग मीठ काही घातलं नव्हतं. आणि हा तिसरा क्यूब जो आहे, मी आधी 2 टाकले होते आणि त्यानंतर तिसरा परत एकदा टाकून घेतला, कारण मला ते जरा कमी वाटत होतं. छान असं मिक्स करून घेतलं होतं मी सगळं आणि तवा ठेवला होता गरम करायला, कारण माझ्याकडे सँडविच बनवण्याचं सँडविच मेकर नाही आहे. गॅसवरचंही नाही आहे आणि असं इलेक्ट्रिक नाही आहे. तर मी असंच तव्यावरच करत असते, कारण मी मोस्टली खूप कमी सँडविच बनवतच नाही, कधीतरी बनवते. आणि हे सँडविच पण मी आज रोणीतला काहीतरी चेंज म्हणून देत होते. तर
आधी ना मी गोल करण्याचा प्रयत्न करत होते, की ग्लास ठेवून आहे ना छोटे छोटे असे गोल सँडविच त्याला द्यावे असं आधी विचारात होतं. पण नंतर असा विचार केला, की जर मध्येच गोल कट केला तर आजूबाजूचा जो ब्रेड आहे तो वाया जाईल. तो कसा खाणार ना, आणि त्याला नंतर फील करून किंवा असं त्याचा उपयोगच होणार नाही, वाया जाईल. म्हणून मग मी म्हटलं नको, वाया जाण्यापेक्षा आजूबाजूचे काट काढते आणि स्क्वेअर शेपमध्येच देते त्याला, जेणेकरून त्याचे 2 तुकडे पण मला व्यवस्थित त्याला करून देता येईल आणि त्याला व्यवस्थित प्रॉपर खाता येईल. तर आजूबाजूचे काठ काढून घेतले होते. कारण असे पण जर मी ते काठासोबत दिले असते ना, तर त्याने शाळेतनं ते परत आणलेच असते. तो असाही ब्रेड खाताना ते आजूबाजूचे काठ काढूनच घेतो आणि मगच खातो. त्याला सॉफ्टवाला जो पार्ट असतो ना, तो जास्त आवडतो. हार्ड पार्ट तो खात नाही. पावभाजीच्या पावचं पण सेम असतं. त्याला पाव जो असतो ना, मी मधून कट करते आणि जेव्हा शेकून घेते ना, तर तो खालचा जो पाव असतो ना, तो खातो. वरचा जो पार्ट असतो हार्डवाला तो तो पार्ट खात नाही. असो. तर इथं ब्रेडला ना मी सॉस लावला होता आणि माझ्याकडं पास्ता सॉरी शेजवान सॉस पण होता. थोडासा तो टाकला होता. मी मेयोनीज वापरत नाही. मी मेयोनीज आणत पण नाही, वापरत पण नाही. कधीच घरात आणतच नाही. कारण मेयोनीज हे चांगलं पण नसतं. ते जरा तेलापासून असतं आणि त्याची प्रोसेस वगैरे ते अजिबात शरीरासाठी चांगलं नसतं. मी सॉसच वापरते. खरं तर सॉसही बेटर नसतो, पण कधीतरी ओके आहे. जर काही नसलं, असं काहीतरी बनवायचं असलं, तर मग मी सॉस वगैरे देते. पण असं चपातीला वगैरे लावून काही कधीच मग त्याला सॉस वगैरे देत नाही. असंच काहीतरी बनवलं तरच सॉस पण वापरला जातो. तर मेयोनीज नव्हतं म्हणून मग मी शेजवान सॉस आणि टोमॅटो सॉस जो होता तो एका याला लावला आणि याला फक्त टोमॅटो सॉस लावला होता मी. आणि टोमॅटो सॉसचं पण छोटंच आणलं होतं मी, मोठं कारण फार कधीतरी वापरलं जातं. मोठं आणलं तर ते बऱ्याच दिवस पडतं, छोटं आणलं तर ते लगेच संपून जातं. असं होतं माझं नेहमी. असो. तर खालच्या ब्रेडला वरच्या ब्रेडला छान असा सॉस लावून घेतला होता. मध्ये ते फिल करून घेतलं होतं. आणि आता तव्यावर ना मी थोडं तूप घालणार आणि मग ते त्याच्यावर शेकून घेणार. बटर नव्हतं माझ्याकडे. बटर मी असं ना चीज वगैरेच आणायचं असलं, बटर वगैरे काही वापरत नाही. ज्या दिवशी पावभाजी वगैरे करते ना, त्याच दिवशी मी बटर वगैरे आणत असते. असो. तर इथं मी तूप लावलं होतं तव्यावर आणि त्याच्यावर ठेवलं आहे आणि त्याच्यावर आता झाकून घेईल आणि त्याला खालून वरून छान असं शेकून घेईल. ते एक तयार होत होतं तोपर्यंत मी दुसरं पण करून घेतलं, कारण मी त्याला 2 पीस देईल. कारण 4 ब्रेड होतात ते आणि त्याचे 4 एका याच्यात 2 असे होतील. तर 4 पीस मी त्याला टिफिनला देणार आहे. आणि आज ना मी नेहमी सगळं टिफिन वगैरे पॅक करून रोनीचे कपडे वगैरे सगळं रेडी ठेवते आणि मग त्याला उठवते झोपेतून. तर आज त्याला ना उठवायची गरजच पडली नाही. तो आपापलाच उठला आणि उठून मला एकदम म्हणजे मी अचानक कधी तो आपापला उठत नाही, त्याला उठवावंच लागतं. पण असं आहे की 1-2 वेळा आवाज दिला की तो लगेच उठून उभा असतो. तर आज तो आपापला उठला आणि त्याला माहीत पण नव्हतं की मी आज सँडविच वगैरे असं काहीतरी देणार आहे. पण उठून आला आणि मला म्हणतोय की तू काय बनवते आज? एक 2 देऊ ना सँडविच? अरे मी बोलतोय की मला 3 पाहिजे. अरे 3 खूप जास्त होऊन जातील बेटा. हे बघ, हा एक. अरे ब्रश 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 संपलं मी त्याचं सगळं. हा मग संपू दे, ब्रश कर आता. ती क्लीन कर. हा एक, हा 2 आणि तो 3. हा मग 4 होतील तसे तर. 4च तर बोलत होता. तू 3 बोलला. मला वाटलं हे वाले 3. आणि रोनीची तयारी वगैरे झाली, अंघोळ वगैरे झाली होती. टाय त्याला घालायला येत नाही म्हणून मग टाय मलाच घालून द्यावा लागतो. आणि शर्टाचं जे वरचं बटन असतं ना, ते त्याला तेवढं जमत नाही करायला.
तर त्याची हे जे असतं मग मी त्याला करून देत असते. आणि टिफिन रेडी होता आणि त्याने मला आज तो कधीच शाळेत जाताना काही खाऊन जात नाही, पण त्याला आज सँडविच खाऊनच जायचं होतं. कारण ते बघूनच तो खुश होता, की नाही मी एक जे आहे ते घरी खाईल आणि बाकीचे 3 मला टिफिनला तू पॅक करून दे. तर मग मी त्याच्या म्हणण्यानुसार तसंच करून दिलं. पाठीशी राहा आणि तुमच्या आशीर्वाद माझ्याकडे राहू द्या. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. चल इथं बैस. ते खाय पाहिजे का त्याला खायचंय आज सँडविच. हळू रे, ओय बाबा हळू. हळू फक्त कपड्यांवर सांडू नको. त्या दिवशी तू दूध सांडलं होतं. टेस्ट करायचंय. रुमाल टाकते थांब मी. छान आहे. मम्मा त्याची पावडर होतं ना थोडं सांगून टाकायचं. कसलं पावडर? ते तू टाकायचं होती ना सॉस? आणि ते पावडर. ऑरेगानो? हां तर तू सांगून टाक. बरं. बाय. बू बाय 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 बाय. रोनित शाळेत गेला आणि आता इथं आमच्यासाठी सुद्धा मी सँडविच बनवून घेत होते. असं कधीतरीच काहीतरी बनवत असते, तर मग असं वाटतं इच्छा होते सकाळी सकाळी मग काहीतरी वेगळं खाण्याची. तर म्हटलं चला आज रोनितला दिलं आहे टिफिनला, आपण पण आपला आज नाश्ता करूया सकाळी सकाळी. म्हणून मग मिस्टरांसाठी आणि माझ्यासाठी आज सँडविच बनवून घेतलं होतं. आणि आमचा दोघांचा नाश्ता हा झाला होता, बऱ्यापैकी नाश्ता झाला होता. आणि यानंतर मग व्हिडिओ वगैरे केला नाही. घरं वगैरे आवरून घेतली, आंघोळ वगैरे झाली, स्वयंपाक पण झाला. आणि मी आज मटकीची भाजी बनवली होती. सुकी भाजी पण बनवली होती. रोनितला सुक्कं आवडतं, सुकी मटकी आवडते, तर त्याच्यासाठी सुकी मटकी बनवली होती आणि आमच्यासाठी रश्श्याची बनवली होती. तर भरपूर मटकी शिल्लक होती, कारण असं की मी रेग्युलर प्रमाणेच भाजी बनवली होती. आणि सकाळी नाश्ता झाल्यामुळे ना आम्ही जेवायला बसलो. मग आमचं जेवण हे 11लाच होतं रोजच्या रोज, कारण मिस्टरांना ऑफिसला जायचं असतं आणि ते जेवण करूनच जातात. तर 11ला आमची जेवणं होतात. आणि सकाळी नाश्ता केल्यामुळे ना अजिबात इच्छा झाली नाही, तर मग भाजी तशीच शिल्लक होती. असो, तर त्यानंतर मग काही व्हिडिओ वगैरे असा बनवला नाही, कामं वगैरे तेच केली. आणि मग आता नंतर मग दुपारी लगेच लक्षात आलं की वाती ज्या आहेत माझ्या त्या संपल्या आहे. मी सकाळी दिवा लावतानाच डबा बघितला तर 2-4च वाती शिल्लक होत्या डब्यामध्ये, तुपाच्या वाती ज्या मी नेहमी बनवत असते. तर चला म्हटलं कामं पण झाली, सगळं आवरून झालंय, तर वाती पण बनवून घेऊ. तर इथं मग सगळ्या वाती बनवून घेत होते. तूप गरम करून घेतलं होतं आणि तूप जेव्हा मी वाटीमध्ये काढत होती ना, त्यावेळेला असं वाटलं चमचीने बराच वेळ लागला असं म्हणून ओतायला गेले, तर ते सगळं डब्यालाच लागलं. असो, तर व्हायचंच. मग नंतर तूप गरम करून घेतलं आणि त्या साच्यामध्ये सगळ्या वाती व्यवस्थित ठेवून दिल्या. आणि आता तूप टाकून घेणार प्रत्येक याच्यामध्ये आणि हे जे साचा आहे तो फ्रीजमध्ये ठेवणार. म्हणजे अशा 2-3 वेळा करेल मी. म्हणजे ज्या 15-20 दिवसाच्या वाती असताना त्या एका डब्यामध्ये भरून ठेवून देईल, जेणेकरून मग असं पटकन दिवा वगैरे लावता येतो. तर हे जे वाती बनवून घेण्याच्या तुपातल्या वाती ज्या बनवते मी, ती जी पद्धत आहे ना, ती मी माझ्या दिराणीकडनं शिकले होते. जेव्हा मी गावाकडं गेले होते, तर तेव्हा तिनं अशा वाती बनवून ठेवल्या होत्या आणि फ्रीजमध्ये ठेवल्या होत्या. मग मी जेव्हा बघितलं म्हटलं हे काय आहे, तर ती म्हटली वाती आहेत. आमच्याकडे कसं आहे ना, बऱ्याच ठिकाणी तुपाची दिवा लावला जातो. दाराला, तुळशीला किंवा देवघरात हा लागतोच लागतो, ते तर आहेच. पण आमच्या इथं शेजारीच महादेवाचं मंदिर आहे, तर तिथं पण तुपाचा दिवा वगैरे लागतो. हनुमानाचं मंदिर आहे, तर मग तिथे पण दिवा लागतो. तर मग प्रत्येक वेळेला त्या तूप वगैरे
आणि यापेक्षा तूप ना त्याला जास्त लागतं, कारण त्याच्यात वाया जास्त जातं आणि टाकताना पण हाताला म्हणा चम्मचला म्हणा असं लागतं. तर हे असं जर करून ठेवलं ना तर खूप छान होतं आणि सोयीचं पण होतं. म्हणजे दिव्यामध्ये वात ठेवली की झालं आणि ते तिथं नुसत्या दिवा आणि वाती नेल्या दोन तरी होऊन जातं. आधी कसं व्हायचं, तूप पण न्या, वाती पण न्या, मग ते जरा जास्तच तामझाम असायचं. तर हे बेटर आहे त्यासाठी, सोयीचं आहे. तर हे मी तिच्याकडनं शिकले होते. तिनं असं बनवून ठेवलं तर तर मग मी तेव्हापासून मग मी पण हे असंच करून ठेवते. अशा वाती बनवून ठेवते आणि मोजून 10-15 मिनटं लागतात या वाती व्हायला आणि मी फ्रीजमध्ये ठेवल्या होत्या. लगेच झाल्या. आता दुसऱ्या पण करून ठेवून देते, जेणेकरून पटपट दर अर्धा 1 तासात पूर्ण तो डबा जो आहे तो भरला जाईल. वाती वगैरे बनवून घेतल्या होत्या आणि त्यानंतर ना मैत्रिणीचा फोन आला मला की भाजी घ्यायला येतेस का? मग म्हटलं चला घेऊन येऊ एखाद दुसरी भाजी. तर भाजी घ्यायला आलो होतो आणि मग असंच आलोय बाहेर दोघं मैत्रिणी तर म्हटलं पाणीपुरी पण खाऊया. तर मग त्यानंतर आम्ही ना भाजी घेण्याआधी पहिले पाणीपुरी खाल्ली. बऱ्याच दिवसांनी मी ब्रेस्ट लावल्यानंतर पहिल्यांदा पाणीपुरी खायला आली होती आणि मला अजिबात पाणीपुरी खायला जमत नव्हतं. खरं तर असं हार्ड वगैरे काही गेलं नाही, फक्त एवढे फ्रंट जाताना मला बाईट करता येत नाही, तर त्यामुळे थोडासा त्रास होतो. एका साईडनं मी पाणीपुरी आरामात खाल्ली आणि त्यानंतर मग भाजी घ्यायला आलो. भाजी घेऊन झाल्यानंतर घरी आले आणि रोहितचा अभ्यास घेतला. तर बघा इथे कुठे बसलाय तो अभ्यासाला, म्हणजे मी जिथं जिथं काम करणार ना तिथं तिथंच तो बसत असतो. तो आपापला अभ्यास करत नाही, माझ्या मागं पुढंच करत असतो. किचन ओट्याजवळ मी काम करत होते तेव्हा तो इथं अभ्यासाला बसला आणि मी जसे बेडरूममध्ये गेले अंथरूण वगैरे आवरायला, तर लगेच तो तिथे आला आणि परत तिथं येऊन अभ्यासाला बसला. तर बघा कुठल्या कोपऱ्यात बसलाय. आधी किचन ओट्याजवळ, आधी हॉलमध्ये होता पलंगावर अभ्यास करत होता, नंतर किचन ओट्याजवळ आला आणि आता इथे बेडरूममध्ये बसलाय. म्हणजे तिघी रूम त्याने पूर्ण केल्यात अभ्यासासाठी. असो, तर आजचा जो व्लॉग आहे तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.